शेळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भाजपा स्वबळावरच लढवणार, शिवाजीराव म्हावाळे यांची घोषणा। नगर परिषद निवडणुकीनंतर आता झेडपी व पंचायत समितीसाठी रणधुमाळी सुरू आहे। परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपच्या वतीनं जोरदार तयारी सुरू झाली आहे। भाजपच्या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि त्यांच्याशी चर्चा करून नियोजन केलं जात आहे। या संदर्भात बोलताना भाजप नेते शिवाजीराव म्हावाळे यांनी मोठं विधान केलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं भाजप परभणी ग्रामीण शिवाजीराव म्हावाळे यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलं। कमळ हे चिन्ह गायब झालं होतं आणि विविध माध्यमांमध्ये याची चर्चा झाली। नेमकं याचं कारण काय? शहरामध्ये भाजपचं या ठिकाणी ताकद कमी कुठेतरी झालेली वाटून येते का, असं निदर्शनात येत आहे का? आपलं यावर काय? भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या आधी 2 महिन्याआधी भक्कमपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत होती, परंतु आमच्याच काही जवळच्या किंवा पक्षातल्या लोकांनी वेगळ्या पद्धतीची वरिष्ठाकडे फीडबॅक दिला आणि त्या फीडबॅक मधून एक आघाडीचा जन्म केला आणि त्या आघाडीचा जन्म करून त्याने ही निवडणूक लढवली। परिवर्तन आघाडीला हा विजय सामान्य जनतेने विजय केलेला आहे। आपल्या पदाधिकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला म्हणले जाते की या विजयाचा शिलेदार आहे मी। बरं, हे नेमकं कुठेतरी आपल्याला काय वाटते? हे जनतेने, सामान्य जनतेने जे मतदान दिले, तर विजयाचे शिलेदार जर तुमचे पदाधिकारी होते तर मग भाजप चिन्हासमोर आपण काय लढायचं? आता हे त्यांनाच विचारायचं काम आहे, कारण का हे सर्वसामान्याचा विजय आहे। लोकांना कुठेतरी परिवर्तन पाहिजे होतं, लोकांनी सोनपेठ मध्ये परिवर्तन केलेलं आहे। त्याच्यामुळे हा विजयाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे पुन्हा समजू नये। जिल्हा परिषद पंचायत समिती शेळगाव यावर आपले यावर मत काय आहे ना? कार्यकर्त्याचं कुठेतरी खच्चीकरण होते का? सोनपेठ नगर परिषदला आपला जो पदाधिकारी होता अपक्ष या ठिकाणी लढावा लागत आहे, नेमकं याचं कारण काय आहे? आणि आपण जिल्हा परिषद स्वबळावर लढणार आहे का या परिवर्तन किंवा महायुती आघाडी? तुम्ही आताच मला विचारलं की शेळगाव जिल्हा परिषदच्या संदर्भात, शेळगाव जिल्हा परिषद असो की नरवाडी असो की उखळी असो, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढविणार आहोत। पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, आताच आमचं फोनद्वारे नोंदणीद्वारे आता जिल्हाध्यक्षाशी संपर्क करूनच तुम्हाला मी बाईट देत आहे। कारण का मी पूर्ण त्यांचा आधी त्यांच्याकडून परवानगी घेतली आणि परवानगी घेऊन बाईट दिलेली आहे। कुठेही आघाडी होणार नाही, कुणीही अशा विश्वासा कुणाच्या अफवावर किंवा एखाद्या माणूस म्हणत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये। आपल्याकडे उमेदवार नाही अशी चर्चा बी सध्या चालू आहे। आमच्याकडे आता शेळगावला जिल्हा परिषद उमेदवार आहेत परमेश्वरजी गवाडे साहेब, आणि एक 20 वर्ष झाले तरुण कार्यकर्ता आहे, 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे, चेअरमन राहिलेले आहेत आणि त्या भागामध्ये बऱ्यापैकी त्यांचं नाव आहे। भाजप हा पक्ष स्वबळावर लढणार आहे का परिवर्तन आघाडी सोबत आपण युती करणार आहे? आणि एकदा एक तुम्हाला परिवर्तन आघाडीचा प्रश्नच येत नाही आम्हाला। परिवर्तन आघाडीचा काय संबंध आहे? आम्ही जगात भारतीय जनता पार्टी आहे, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आहे, म्हणून जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी लढणार आहे। अपक्ष पक्ष काय नाही, कुणीतरी अशा वलगण्या करू नये। आता इथून पुढे एक चूक झाली म्हणून पुढची चूक आमची होणार नाही।